नमस्कार टू फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला, आज आहे ना मला वेगळाच उत्साह होता, कारण की ना आज मला सकाळपासून आहे ना पटापट आवरून आहे ना गोधडी शिवायची होती. तर आज सकाळपासून म्हटलं चला पटापट आवरून घेऊ आणि आज आपण काहीतरी काम काढू. काहीतरी काम करायचं राहिलं ना तर आपल्याला त्या दिवशी वेगळाच आनंद असतो. तर आज मला तसंच झालेलं होतं. सगळी कामं पटापट आवरली मी. म्हटलं चला आज हे ना जे आपले रिकामे घरात घासोडे पिसोडे पडलेले आहेत ना ते आपण ते मोडून टाकू. कारण की इकडे ठेव तिकडे ठेव आपलं कसं असतं ताईंनो, तर आपल्याला सगळ्यांना वाटतं की हे कपडा चांगला आहे तो राहू द्या, आपण हा गाऊन चांगला आहे थोडा अजून वापरेन, हा परकर चांगला आहे अजून वापरेल, हे मुलांचे कपडे अजून चांगले आहेत. पण मग तसं करून करून ना भरपूर कपडे जमा होता. मग कपाटात इकडे ठेवायला जागा नाही, तिकडे ठेवायला जागा नाही. आपण पोतडी बी जर भरून ठेवली तर ती इकडे ठेव तिकडे ठेव, घरात अडचण असते. तर त्याकरता म्हटलं आज आहे ना आपण सगळी अडचण मोडून टाकू. तर आता सध्या काही कामं पण नव्हती मला. मशीनच्या साड्या वगैरे पण कमी झालेल्या होत्या आणि मग ताऊ पण माझ्या सोबतीला सोडी अजून रिकामीच होती आता घरी. तर तिचं कॉलेज वगैरे बंद आहे सध्या आता. तर म्हटलं चला ती पण अजून पुढे चालू झालं का तिचं कॉलेजमध्ये पण रेग्युलर जाणार आणि मग माझं पण सगळे कामं राहून जाणार. म्हटलं मग चला पटापट आपण आहे ना आज मला थोडी ती हेल्प करू लागते मध्ये मध्ये थोडं. म्हणजे गोधडी शिवायचं म्हटलं ना तर एका जणाचं पण काही काम नसतं, पण थोडंफार असं मध्ये कोणी आलं ना हातभार करायला तर खूप भारी वाटतं. कारण की साडी धरायला, कपडे वगैरे टाकायला, त्याच्यामध्ये ते आपल्याला पुरण म्हणतो आम्ही. तुम्ही काय म्हणता त्या जुने कपडे टाकता त्यांना ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. पण आमच्याकडे पुरण म्हणतात त्याला. तर ते पूर्ण जुने कपडे काढावं लागतं, पूर्ण फाडावं लागतं, त्यांचे काटकोपरे काढावे लागतात. म्हणजे जेणेकरून ते आपल्याला शिवताना नडणार नाहीत. शिवताना म्हणजे सुईमध्ये ते खूप आपल्याला कडक जातात, मग आपल्याला शिवता येत नाही. त्यासाठी ना पूर्ण पहिले कपडे फाडून त्याचे असे जाड कपडे लेस वगैरे असं तसं राहिलं ना ते काढून मस्त पूर्ण असं प्लेन कपडे राहिले ना तसे करून ठेवावं लागतं. पहिले जर तसे बाकीचे कामं करून ठेवले ना तर गोधडी शिवायला पण खूप सोपी जाते. तर मी पहिले सगळे एका दिवशी पूर्ण कपडे फाडून ठेवले आणि नंतर मग आपण म्हटलं गोधडी शिवायला आहे ना खूप आपल्याला हलकं हलकं जाणार आहे. जास्त म्हणजे टाईम लागत नाही, नाहीतर मग पूर्ण फाडत फाडत टाकसतो पूर्ण आपला दिवस चालला जातो आणि आपलं कसं घरचे कामं करायचं आणि मग ते गोधडी मांडायचं खूप वेळ होऊन जातो. आणि थोडं दुपारी अजून म्हणजे आपलं आता बऱ्याच दिवसापासून सवय पण मोडून गेलेली राहते. थोडं कंबर वगैरे पण दुखतं, माणूस थोडं लोळून पण घेतं. त्यासाठी ना पटकन जेवढं सकाळी जेवढं स्वच्छ करता आलं तेवढं करून घ्यायचं. मग मी एक साडी होती तिचं पदर काढून घेतला आणि बघा ही पूर्ण साडी आथरून दिलेली. साडीची मस्त डिझाईनची साडी होती. तर तिच्यामुळे ना ते बघा तर खूप छान अशी मस्त तिला सरळ आथरून घ्यायची. नंतर तिच्यावर अशी मस्त कोपऱ्याला दगडं ठेवायची आणि अजून परत तो एक इकडचा पंदा आहे ना तो काढून आपल्याला इकडे बाजूला ठेवावा लागतो. डबल घेतलेला होता. आता त्याच्यामध्ये आपल्याला सगळे ते कपडे टाकावं लागतात. तर बघा मी आता सगळे पुरणचे कपडे म्हणजे आता जे आपण साड्या वगैरे जे आपल्याला टाकायचं राहिले ना जुने पुराणे कपडे, तर ते तसे मी साड्या, ब्लाऊज पीसचे कपडे, जे ब्लाऊज शिवलेले नव्हते त्याचे कपडे, गाऊनचे, आपले परकरचे सगळे असे ज्याचे जुने कपडे निघालेले होते तेवढे काढून ठेवले. म्हटलं चला खूप छान असे मस्त गोधडी शिवायची आपल्याला जाडच. आणि मला पुरण टाकूनच गोधडी खूप आवडते, कारण की जाड गोधडीमध्ये ना थंडी वगैरे वाजत नाही. आपण चादरी वगैरे तर घेऊ शकतो, काही कंबल घेऊ शकतो ते, पण मग आपले हे घरचे कपडे पण वाया घालण्यापेक्षा आणि आपल्याला काही काम नसले तर चांगलं आहे ना, आपण एवढं केलं तर काय होतं. तर म्हटलं चला घरातल्या घरात नाही आपल्याकडनं एक दिवस झाली तर 2 दिवस शिवायची. जसं टाईम भेटला तसं शिवत राहायचं. पण मग आपण जर काहीतरी आपण केलं ना आपल्या हाताने तर त्याचा वेगळाच आनंद असतो. तर म्हटलं चला आता आहे थोडं पुरण पडलेलं, तर एक पोतडी पुरण होतं माझ्याकडे, तर म्हटलं त्याची गोधडी शिवून घेऊ. तर आता एक गोधडी शिवणार आज आणि अजून परत एक गोधडी शिवावं लागणार आहे. तर आज एक मांडून घेऊ म्हटलं. तर मला खूप उशीर झालेला होता. 1 वाजून गेलेले होते. जेवणं वगैरे झाली, भांडेकुंडी झाली आणि 1-1:30 झालेला होता आणि आता मी मांडत तो मला 2-1 वाजून जातील. कारण की ते पूर्ण व्यवस्थित बघावं लागतं. खड्डे वगैरे ठेवावं लागत नाही, कारण की शिवताना पण व्यवस्थित आपल्याला जमलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये खड्डे वगैरे अजिबात ठेवावं लागत नाही. जर असे खड्डे खड्डे राहून गेले ना मग ते पुरण इकडे तिकडे होऊन जातं आणि मग ते गोधडीमध्ये सगळे खड्डे खड्डे दिसतात. त्यासाठी सगळे एरवर एअर कपडे टाकावं लागतात. जिथं आपल्याला कमी जास्त वाटते ना तिथे आपण व्यवस्थित कपडा टाकायचा आणि सगळीकडे असं बरोबर आलं असं बघावं लागतं. गोधडी शिवायचं पण खूप हे असतं, त्याचं पण आयडिया लागते सगळी. तर बघा आता हे सगळं पुरण आहे ना मी असं टाकून देते. तुकडे तुकडे घरात खूप शिल्लक होते माझ्याकडे. तर म्हटलं चला आपण ते सगळे आता टाकून देऊ आणि आपल्या घरातल्या अडचण पण कमी होऊन जाईल. एक गोधडीमध्ये भरपूर कपडे बसून जातात. शिवून ती आपली आपली गोधडी पडलेली असते, पण ते पुरण आहे ना इकडे तिकडे ठेवा आणि ते करा, त्याच्यामध्ये खूप पसारा होतो.
तर ताऊ सुया वगैरे शोधत होती, काही ते जुने कपडे फाडून देत होती. ती पण म्हणजे मला खूप कधी-कधी हे ना हेल्प करते. तर तिची पण मला खूप हेल्प होते. तर चला म्हटलं ती पण आता मला करू लागते, तोपर्यंत मी पण पटापट हे आथरून घेत होती. आणि आपल्याला बघावं लागतं कमी जास्त इकडे-तिकडे आणि कोपऱ्यापर्यंत पूर्ण पुरण वगैरे घ्यावं लागतं. काने-कोपरे सगळे व्यवस्थित आथरावं लागतं. म्हणजे खूप छान आपली गोधडी आहे ना भारी जमते आणि पांघरायलासुद्धा खूप छान असते. तर मी आता पूर्ण आथरून घेतलेले तुम्हाला दाखवते बघा. पूर्ण तुकडे, तुकडे, तुकडे टाकून घेतले आणि आता आपण त्याच्यावरून अजून परत एक साडी वगैरे टाकणार. कारण की ना तुकडे, तुकडे आहेत ना ती फिकट कलरची साडी ना मग वरून सगळं दिसत होतं. तर बघा मी वरून मस्त लालसर कलरचे तुकडे वगैरे टाकले आणि आपल्या साडीचा पंधा टाकला आणि आता कोपरे दाबायला घेतलेले. हे कोपरे दाबस तोपर्यंतच आपल्याला जास्त वेळ लागतो, मध्ये एवढा जास्त वेळ लागत नाही. तर आता मी हे पूर्ण कोपरेमध्ये दाबून घेते आणि हे पूर्ण पुरण आहे ना मध्ये घालावं लागतं आणि मस्त असं शिवावं लागतं. तर बघा ताऊ पण पहिल्यांवेळेसच शिवत होती, पण ताऊला पण खूप छान जमत होतं. तिने मम्मी म्हणे मी पण शिवू लागते म्हणे. तर तिच्या म्हणजे तिची इच्छेप्रमाणे घ्यावं लागतं. तर तिने पण खूप छान मला असं बघा शिवू लागली आणि तिला जसं बघितलं ना तसं ती पण करते. तर प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे तिला पण. मम्मी करते ना तसं आपण पण काम मम्मीला जमतं आपल्याला का जमणार नाही असं म्हणून ती पण प्रत्येक गोष्टी करू लागते मला. तर म्हटलं चांगलं आहे तसं प्रत्येक गोष्टीमध्ये उत्साह पाहिजे आणि आलं पण पाहिजे पुढच्या पिढीलासुद्धा. तर बघा तिथं काही गोधड्या वगैरे शिवणार नाही, पण चला ठीक आहे कधीतरी असं म्हणजे वाटलं तर असं प्रत्येक कोणाला मदत वगैरे करायची राहिली तर तिला पण आलं पाहिजे. त्यासाठी बघा तिने मला शिवू लागली आणि मस्त खूप छान शिवली. तिला एवढा उत्साह वाटत होता. तर बाकीची गोधडी उलट तिने बरेचसे मला मम्मी मी शिवू लागते असं म्हणत होते. तिने पूर्ण इकडचा बाग शिवला आणि मी नंतर इकडचं घेतला. मग मी नंतर तिसऱ्या 3-4 सुया लावल्या आम्ही आणि पहिल्या दिवशी एवढीच झाली. नंतर ही दुसऱ्या दिवशीची बघा पूर्ण गोधडी केली. मी स्वयंपाक करत होते तेव्हा तिने बघा बाकीची केलेली मध्ये जवळ कुठं दिसते ना तुम्हाला जवळ कुठं काही असे. तर हे बाकीचे तिने शिवलेले बघा वाकडे जवळ घेतलेले. पण कसं का होईना प्रयत्न केला ना तर खूप छान तिचे प्रयत्न होते आणि शिवू लागली. तर एवढी गोधडी कशी वाटली तुम्हाला ताऊने शिवलेली आणि मी शिवलेली कसं वाटलं कमेंट करा.